मॅप चुकला आणि कार थेट कॅनोलमध्ये जाऊन पडल्याचं समजतंय। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामधला हा सगळा प्रकार आहे। चालक यामध्ये बसवलाय। कारमधील पती पत्नी मात्र बेपत्ता असल्याची माहिती आहे। कारमध्ये चालक अल्ताफ पठाण, मुखिद शेख आणि त्यांची पत्नी निलोफर शेख प्रवास करत होते। मात्र गुगल मॅपच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे त्यांची स्विफ्ट कार ही थेट कालव्यामध्ये कोसळली। चालकांना प्रसंगावधान राखत कार बाहेर उडी मारून आपला जीव वाचवलाय। मात्र पाण्यामुळे कारमधील पती पत्नी बाहेर पडू शकले नाहीत। दरम्यान कारमधील पती पत्नीला वाचवण्यासाठी कालव्यामध्ये उतरलेला रावसाहेब खडेकर हा स्थानिक तरुणही यामध्ये बेपत्ता झालाय। तर मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनं संपूर्ण परिसर हादरलाय आणि सध्या शोधमोहीम सुरू आहे। या कॅनॉलवर आहोत आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल की त्या ठिकाणी जे नागरिक उभे आहेत त्याच ठिकाणी जी कार आहे ती कॅनॉलमध्ये पडलेली आहे आणि त्या कॅनॉलमध्ये पती पत्नीसह एक बचाव कार्यासाठी मदतीला आलेला एक जण देखील वाहून गेलेला आहे। काल रात्री 10:30 ते 11 वाजेची ही घटना आहे। रात्रीपासून तिघेही बेपत्ता आहे। जी वाहन आहे JCBच्या साहाय्याने काढण्यात आलेली आहे। मात्र या वाहनामध्ये एक जण होता तो सुदैवाने बचावलेला आहे। मात्र तिघे जे आहेत बेपत्ता आहेत। जी माहिती मिळते ती मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। ही जी बाजू आहे ही या बाजूने या बाजूला चांगतपुरी हा गाव आहे आणि याच गावातून ही जी स्विफ्ट कार आहे ती कार पुढे येत होती आणि त्यांना इसारवाडीकडे जायचं होतं। मी तुम्हाला माझ्या उजव्या बाजूला दाखवण्याचा प्रयत्न करतो की ही इसारवाडीला जाण्याचा हा रस्ता आहे। हा इसारवाडीला जाण्यासाठी तिघेही निघाले होते आणि त्याच दरम्यान जो मॅप आहे जो प्रत्यक्षदर्शींनी जे सांगितलं आहे त्यानुसार जो मॅप लावण्यात आलेला आहे तो इसारवाडीला या ठिकाणी सरळ जाण्याऐवजी इथून हा जो कॅनॉलचा टर्न आहे तो हा टर्न घेण्यात आला आणि तिथून मग पुढे ते गेले आणि पुढे गेल्यानंतर जेव्हा त्यांना समजलं की पुढे रस्ताच नाही आहे, हा कॅनॉलचा रस्ता आहे, त्यानंतर गाडी वळवत असताना जी स्विफ्ट कार आहे ती पाण्यामध्ये पडली आणि पाण्यामध्ये पडल्यानंतर त्यामधले जे वाहनामध्ये 3 जण होते ते तिघांमधून 2 जण ते पाण्यामध्ये वाहून गेले। तर तिसरा जो व्यक्ती आहे तो सुदैवाने बचावला गेला। मात्र हा सर्व प्रसंग पाहणारा या गावकरी होता। तो गावकऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला। मात्र वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये तो देखील या ठिकाणी पाण्यात वाहून गेलेला आहे। या अग्निशमन दल आणि पोलीस गेल्या अनेक तासांपासून या तिघही बेपत्तांचा शोध घेत आहे। मात्र अजूनही तिघांचा शोध लागलेला नाहीये। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। त्यांचं आहे ना, त्यांना जायचं होतं इसरवाडीला, त्यांचा रस्ता चुकला, त्यांना जायचं होतं घारी मार्गे, ते आले दहीगावला आले, त्यांना वाट चुकली म्हणून ते मधून जायचं त्यांनी प्रयास केला। हा, पण रस्ता चुकल्यामुळे गाडी वळवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे गाडी खाली गेली। हा, गाडीमध्ये होते, गाडी बुडायला लागली का तर त्यांनी उडी मारली आणि बाकीचे जे होते ते समजा त्यांना काही बाकीचं त्यांनी सांगितलं नाही आम्हाला। गाडी चालवणारा बी बुडलेला आहे, वर आले नाही ते। एकूण 3 जण होते, 4 जण होते, त्याच्यातलं एक जण म्हणजे 3 होते गाडीतले, नंतरचे जे वाचवणार होता का तो पण गेलेला आहे, बुडालेला आहे। काल संध्याकाळची घटना आहे 9च्या दरम्यान शेवगावच्या हद्दीतून हातगावकडून एक स्विफ्ट गाडी येत होती। चांगतपुरी पास झाल्यानंतर अशी प्राथमिक माहिती आहे की त्यांचा रस्ता चुकला आणि ते कॅनलच्या रस्त्याने गेले आणि ती गाडी परत त्यांना रस्ता रिवर्स येण्यासाठी गाडी रिवर्स घेताना ते कॅनलमध्ये गाडी गेली आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती हा ड्रायव्हर साईडला बसलेला तो कसा तरी आपला स्वतःचा जीव वाचवलेला आहे आणि 2 व्यक्ती वाहून गेलेले आहेत आणि त्यानंतर लोकल गावातले एक व्यक्ती त्यांना मदत करायला गाडीत उतरल्यानंतर तो पण सध्या बेपत्ता आहे। शक्यता अशी आहे की तो पण पाण्याच्या ह्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेला असेल।